गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? आज स्क्रीन लेबरर दिसती आहे. काय? बरोबर. चला, आज आहे रंगपंचमी आमच्या नाशिककरांची आणि इथून पुढचा ब्लॉग असणार आहे रंगपंचमीचा. आम्ही चाललोय रहाडला. हा आहे राजा. या राजा नाही नाही, त्याला बोनी करू दे ग बिचाऱ्याला. त्याला बोनी करू दे. नाही नाही नाही, माझा पोपट नाही. नाही नाही नाही, याच्यात दुसरू दे ना. काय ऐन रंगपंचमीला माझा पोपट केलेला आहे. मी त्यांना सांगितलं होतं की तिला लावा, ते आले मलाच लावायला आणि माझा एवढा चांगला चेहरा खराब केलाय. चला, मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा. आमची नाशिकची रहाड बघत राहा. चला राजा, काय म्हणणं आहे तुला? काय म्हणायचंय का नाही? याला लईच एनर्जी आलेली. अजून तर काही टाकली पण नाही याने. हा, टाकली नाही तरी त्याला एनर्जी. चला मग असेच कंटिन्यू राहा. आणि आम्ही निघालो रंगपंचमी एन्जॉय करण्यासाठी. हे बघा, ही सगळी गर्दी होती, ती सगळी सिटीमध्ये चाललेली होती रंगपंचमी खेळण्यासाठी. आणि आम्ही पण फायनली पोहोचलो पंचवटीला, की जिथून सगळ्या रहाड स्टार्ट होतात. आणि आम्ही पण विचार केलेला की सगळ्यात आधी पंचवटीची रहाड एन्जॉय करूया, त्यानंतर पुढे जाऊया. आता रहाड म्हणजे काय तो प्रकार भरपूर जणांना माहिती नसेल, तर इथे तुम्ही बघू शकता ही रहाड आहे की जिच्यामध्ये पूजा होणार आहे आता. आणि ज्याची पूजा झाल्यानंतर सगळेजण धप्पा देतात, म्हणजेच सगळे त्याच्यात उड्या मारून रहाडीचा आनंद घेतात. तर इथे पूजा सुरू होणार होती, मिरवणूक येत होती, पण खूप सारा टाईम. आणि बघा, रहाडीसाठी आलेले आमचे सगळे नाशिककर, किती सारी गर्दी ही इथे होती. पण झालं काय, आम्ही ह्यावेळेस जरा लवकर गेलेलो, त्यामुळे आम्हाला सगळं काही जवळून आणि नीट बघायला भेटलं. पण खूप वेळ होणार होता, रहाडीची पूजा बाकी होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की नेक्स्ट स्टॉपकडे जाऊया. मग आम्ही तिथून निघालो आणि मस्त पोचणारच होतो, तर पुन्हा दुसऱ्या रहाडीला पण तोच प्रॉब्लेम झाला. तिथे पूजा होणार होती, पूजा चालू होती आणि आम्ही लवकर याच्यासाठी आलो कारण थोडा बाहेरही जायचं होतं आणि वेगळा प्लॅनही होता. त्यामुळे आम्ही 12-1च्या दरम्यान निघालेलो. पण मग नंतर आम्ही पोहोचलो शालीमार चौक, की जिथे रेन डान्स असतो. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते, पण एक इथं गैरवर्तणूक तर अजिबात काहीच होत नाही किंवा बघायलाही आम्हाला कधी भेटलेली नाही. मग आम्ही इथे आलो आणि मस्त DJ हा आम्ही एन्जॉय केला. खूप सारा डान्स, खूप वेळ आम्ही इथे डान्स दोघंजणं करत होतो. आणि खरंच अशी जी रंगपंचमी आहे ना, ती फक्त नाशिककरांमध्येच दिसते. आता बघा, इथे काय चाललं होतं आणि आहोय की जे मला कलर लावत होते. म्हटलं काय यार, इथे मी डान्स करायला आलेले आणि यांचं काय चाललेलं. पण मज्जा आली. इथून आम्हाला निघायची अजिबात इच्छा होत नव्हती, कारण DJ वरून येणारं पाणी, रेन डान्स, एक नंबर मज्जा. आणि त्यातल्या त्यात ऊन, बापरे विचारूच नका. ऊन तर एवढं भयंकर पडलेलं होतं. पण जेव्हा आपल्याला एन्जॉय करायचं असतं ना, तेव्हा ऊनाकडे पण आपलं लक्ष जात नाही. मग आम्ही निघालो रिटर्नला आणि मग नंतर मस्त घेतला आम्ही ज्यूस, कारण ऊन खूप असल्यामुळे घशाला खूप कोरडही पडत होती. आणि अक्षरशः आमचे कपडेसुद्धा वाळल्या गेले घरी येईपर्यंत. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तापमान किती कडक होतं. पण मज्जाही येत होती. आणि घरी आल्यावर सगळ्यात पहिला स्टॉप लागला आम्हाला माईचा. आणि तिथे आम्ही रंगपंचमी खेळणार नाही किंवा मस्ती करणार नाही असं तर अजिबात होणार नाही. जेवढे आम्ही इंटरेस्टेड असतो ना सगळं खेळायला, तेवढेच आमचे पोरंसुद्धा असतात. आणि झालं काय माहिती, हे तर पूर्ण माझ्या मागेच लागून गेलेले होते आहो. आणि मला इतकं भिजवत होते भयंकर. ऑलरेडी आम्ही सिटीमध्ये खूप नाचलेलो, ओलं झालेलो आणि इथे सुद्धा तेच चाललेलं. पण खूप मस्त एन्जॉय आमचा इथे झालेला. आणि काही म्हणा बरं का, नाशिककरांसारखा एन्जॉय कोणी करत असेल किंवा नाही माहीत नाही. आणि आमच्यासारखी रंगपंचमी ही दुसरीकडे होतही नसेल, कारण 300 वर्षाची जुनी परंपरा ही आम्ही अनुभवत असतो. आता इथे मी गेली होती आहोंच्या मागे पाणी फेकण्यासाठी, कारण त्यांनी ना मला खूप सारं ओलं केलेलं होतं आणि मलाही त्यांना ओलं हे करायचंच होतं. पण एवढे हे ना काय म्हणतात चॅप्टर, की ते आपलाच डाव आपल्यावर उलटवत होते आणि मलाच भयंकर ओलं करत होते. त्यात इथं आली माई, तर त्यांनी
मलाच पुढे करून दिलं आणि तिने सुद्धा माझ्याच अंगावर पाणी टाकलं. बापरे, एवढी मस्ती. शेवटी तिने काय केलं की इथे ना ती बादलीतलं पाणी लपवून दिलं की हे आले की त्यांच्यावर टाकणार. पण ते एवढे हुशार आहे, आमच्या तिघांकडनं कंट्रोल होत नव्हते. हे तिथंच बादली घेऊन तयार राहिले ना आम्हाला ओलं केलं. बापरे, म्हणजे हसावं की काय करावं अजिबात कळत नव्हतं. पण खूप मज्जा येत होती. आमचे पोरं पण एन्जॉय करत होते की मुलांना वाटत होतं की मम्मी पप्पा आज का पाणी पाणी खेळत आहे, की जे मम्मी पप्पा आपल्याला म्हणतात पाणी पाणी खेळू नको, आज तेच खेळत आहे. असं माझ्या परमचं काही रिॲक्शन होती. कारण परमला समजायला लागल्यापासून ही त्याची पहिली रंगपंचमी होती की तो आमच्यामध्ये एन्जॉय करत होता आणि खूप हसत होता. आणि एवढा माझा परम किती एन्जॉय बघा तुम्ही, त्याचे एक्सप्रेशन बघा चेहऱ्यावर, की आम्हालाही खूप सारी मज्जाही येत होती. आणि मी त्यांना धरून ठेवलेलं की माई येईल त्यांना ओलं करेल, पण नाही, बापरे, त्यांनीच आम्हाला भिजवलं आणि भयंकर काही मस्ती आम्ही तिच्या घरी केली. आणि इथून तिथून पाणीच पाणी, म्हणजे शक्यतो कलर जास्त यूज केले नाही कारण चेहरा सगळा खराब होतो आणि मग नंतर तो कलरही लवकर निघत नाही. त्यामुळे आम्ही जास्त करून फोर्स हा पाणी खेळण्यावरच देत असतो. आणि सिटीमध्ये ऑलरेडी एवढं पाणी खेळलेलं होतं तरी इथे येऊन आमची तेच हालत झाली बघा यांचा. बापरे, त्याच्यात माझे पोरांचा अवतार बघण्यासारखा, तर त्यांचे मम्मी पप्पा बघण्यासारखे. काय करावं यांना म्हटलं, यांनी तर मला आज टार्गेटच केलेलं होतं रंगमी पंचमी खेळण्याचं. बापरे, म्हणजे असे चक्कर यायला लागलेलं होतं मला की इतके पाणी ते एकदम सपासप डोळ्यावर फेकत होते. पण मस्त एन्जॉय होत होता आणि भारी मज्जा आम्ही इथे करत होतो. इथे मुलांची खूप सारी मस्ती चाललेली होती. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तोही मला नक्की कमेंट करा. थोडा लेट आलाय कारण थोडं तसं फॅमिली रिझन पण होतं. आणि कसे वाटले मला तेही नक्की सांगा. आणि आम्ही नाशिककर आहे की जे रंगपंचमीच्या तिथीलाच रंगपंचमी एन्जॉय करत असतं. धुलीवंदनला आमच्याकडे एवढं काही आम्ही खेळत नाही. तर तुम्ही कधी रंगपंचमी एन्जॉय केली तेही आम्हाला नक्की सांगा. आणि ऑल ओव्हर व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा. आणि आमची 300 वर्ष जुनी परंपरा की जे आम्ही फक्त नाशिककरच अनुभवतो, की जे कुठेच शक्य नाही आणि कुठे होतही नाही. चला मग, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. तुम्ही कोणी नवीन असाल, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअरही करा. आणि आमची नाशिकची रहाड 300 वर्ष जुनी परंपरा कशी वाटली तेही सांगा. ह्या वेळेस तर मला शॉर्ट्स व्हिडिओ करायला काही टाईम भेटलाच नाही कारण ऊन खूप होतं, त्याच्यामुळे मोबाईलही खूप तापत होता. आणि ऐन वेळेवर असं झालं की माझ्या मोबाईलने मला धोका दिलाच आणि झालंच नाही माझं शूट. त्यामुळे जेवढं माझ्याकडनं व्हिडिओ घेतला गेला आहे तेवढं मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करून तुमच्यासोबत शेअर केला आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.